भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये दाखल। राज्यसभेच्या नावांची यादी घेऊन रवींद्र चव्हाण दिल्लीत। रवींद्र चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार। राज्यसभेच्या 4 जागांसाठी 24 जणांच्या नावांची यादी तयार। आमच्या पक्षाचा माणूस राज्यसभेवर जावा असं प्रत्येकाला वाटतं। राज्यसभेसाठी आमच्या पक्षाचा हक्क कायम असेल, पण महाविकास आघाडीमध्ये तिघांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल। राज्यसभेच्या जागेसंदर्भात संजय राऊतांची प्रतिक्रिया। चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार। चंद्रकांत खैरे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचीही माहिती। महाविकास आघाडीनं कोणाला राज्यसभेचा उमेदवार करावा हा त्यांचा प्रश्न, पण जागेसंदर्भात त्यांच्यामध्ये समन्वय नाही। राज्यसभेच्या जागेवरून मंत्री उदय सामंत यांची महाविकास आघाडीवर टीका। पार्थ पवारांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार प्रफुल्ल पटेल यांची माहिती। तर सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताना पार्थ पवार गैरहजर। सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा। एकमतानं सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड। विलीनीकरणाच्या चर्चांवरून आम्हाला कोणावर टीका करायची नाहीये। धोरण आणि भूमिका ठरवलेल्या होत्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर काही गोष्टींमध्ये तारतम्य बाळगून बोला, शिंदेंचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला। अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल उद्या येण्याची शक्यता। विमान अपघात प्रकरणी डीजीसीए आज प्राथमिक अहवाल देण्याची शक्यता। एएआयबीचा प्राथमिक अहवाल येईल, सत्य समोर येईल अशी अपेक्षा। रोहित पवारांचा अहवालासंदर्भात ट्विट। दादांच्या विमान अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण होणार आहे। येत्या सोमवारी नवी आणि धक्कादायक पुरावे असणारी माहिती मांडणार असल्याचा रोहित पवारांचा इशारा। रोहित पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी घेतली भेट। अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्रश्नावर या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। तर जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमाचं इथे आयोजन। विधान भवनातील मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाला आमदारांची दांडी। सर्वपक्ष आमदारांना कार्यक्रमाचं निमंत्रण, पण अनेक आमदार या ठिकाणी गैरहजर। आदित्य ठाकरे सुद्धा विधान भवनातील कार्यक्रमाला गैरहजर। राज ठाकरेंकडून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा। समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा, मराठीत ब्लॉग्स पॉडकास्ट करा, राज ठाकरेंचं आवाहन। स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा आज मराठीचा जागर सोहळा। तर सोहळ्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। आदित्य ठाकरे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करू नये। सरकारी कागद काही म्हणत, पण त्या कागदाची अंमलबजावणी झाली नाही। विधिमंडळामध्ये कागद कसले दाखवता? हिंदी सक्तीवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। रत्नागिरीच्या ग्लोबल मराठा स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शोभायात्रेचं आयोजन। शोभायात्रेमध्ये विद्यार्थ्यांकडून कोकणातील पारंपरिक संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न। शोभायात्रेतील शंकासूर, गणेशोत्सव आणि गुढीपाडवा प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण। नाशिकमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडीचं आयोजन। दरम्यान या ग्रंथदिंडीमध्ये 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। यावेळी कलाकारांनी मोर, गरुड, विठ्ठलाचे जिवंत देखावे सादर केले। स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांची मागणी। तर आज विधानसभेमध्ये अशासकीय ठरावाद्वारे सरकारचं वेधणार लक्ष। राज्य शासनानं केंद्राकडे शिफारस करण्याचीही मागणी। नागपुरात 12वीच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये 5व्या आरोपीला पोलिसांकडून अटक। गणिताच्या पेपरफुटी प्रकरणात पोलिसांकडून पहिली अटक। दिनेश केटांगले नावाच्या खासगी ट्युशन क्लासेसच्या शिक्षकाला अटक। सरकारी शाळेतील शिक्षकाला सुद्धा आज अटक करणार असल्याची माहिती। नागपुरात पेपरफुटीचा प्रकार घडलेला नाही। नागपूर बोर्डाचे अध्यक्ष शिवलिंग पटवे यांची माहिती। तर विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला प्रकार हाणून पाडला। शिवलिंग पटवे यांची प्रतिक्रिया। दोषींवर कठोर कारवाई होईल, शिवलिंग पटवेंचा इशारा। नागपुरात सीलबंद लिफाफ्यातनं 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याची तक्रार। एका लिफाफ्यामध्ये एकूण 25 प्रश्नपत्रिका असतात, मात्र केंद्रावर प्रत्यक्षात 24च प्रश्नपत्रिका पोहोचत असल्याची तक्रार। पर्यवेक्षकांकडून बोर्ड अधिकाऱ्यांना या संदर्भातला अहवाल सादर। मालेगाव पालिकेतील नमाज पठण प्रकरणाची प्रशासनाकडून दखल। विद्युत अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन। तर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत अभियंत्यांचं निलंबन। विद्युत पुरवठ्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यानं पालिकेमध्ये नमाज पठण करण्यात आलं होतं। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची सुटकेसाठी हायकोर्टात धाव। शीतल तेजवानीची जामिनासाठी हायकोर्टात याचिका।
हायकोर्टाकडून राज्य सरकारला या संदर्भात नोटीस, भूमिका स्पष्ट करण्याचेही हायकोर्टाचे सरकारला आदेश. भंडारा गोंदियातील बाळ विक्री प्रकरणामध्ये 10 सदस्यीय एसआयटीची स्थापना, एसडीपीओंच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय समिती स्थापन. समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार. दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया निर्दोष, तर राऊज एव्हेन्यू कोर्टाचा केजरीवाल आणि सिसोदिया यांना दिलासा. दरम्यान खोटी केस होती, सत्याचा विजय झाला, निर्दोष सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया. माध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवालांना अश्रू हे अनावर. 19 ते 25 वर्षांच्या वयात लग्न झालं पाहिजे, त्यामुळे कौटुंबिक कलह कमी होतील, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. तर देशाच्या हितासाठी 3 मुलं असणं आवश्यक, जुन्या विधानाचाही पुनरुच्चार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं कौतुक. मिलिंद नार्वेकरांनी सभागृहामध्ये अभ्यास करून महत्त्वाचे मुद्दे मांडले. मिलिंद नार्वेकरांच्या मुद्द्यांचा सरकार गांभीर्यानं विचार करेल, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांसोबत एकत्र आलो तर आमची ताकद आणखी वाढेल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना साथ घातली आहे. समाजासाठी एकत्रीकरण करा, रामदास आठवलेंचं आवाहन. सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोलकरांचा दावा. तर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील सोबत बाळासाहेब सोलकरांची प्रतिक्रिया. जळगाव महापालिकेमध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे चंद्रशेखर पाटील, तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या सिंधू कोल्हे यांची नावं निश्चित. घोषणेची केवळ औपचारिकता आता बाकी. मालेगाव महापालिकेमध्ये स्थायी समितीचे 16 तर महिला आणि बालकल्याण समितीचे 9 सदस्य जाहीर. इस्लाम पार्टीचं वर्चस्व असून समित्यांमध्ये शिवसेना नगरसेवकांना सुद्धा स्थान. भाजपचं संख्याबळ नसल्यामुळे दोन्ही समित्यांमध्ये त्यांना स्थान नाही. एकनाथ खडसेंची सावदा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाविरोधात पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार. खडसेंकडून अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर करणं, लोकप्रतिनिधींशी उद्धटपणे वागणं आणि वाळू चोरीच्या प्रकरणामध्ये आरोपींना पाठीशी घालणं असे आरोप. पिंपरी चिंचवडच्या रक्षक चौकामध्ये नव्यानं बांधलेल्या पुलाची खासदार श्रीरंग बारणेंकडून पाहणी. पुलाचा उतार तीव्र असून डिझाईनमध्ये चूक आहे असे खडेबोल सुद्धा श्रीरंग बारणेंनी अधिकाऱ्यांना सुनावले. कम्युनिस्ट पक्षाच्या राजूर ते अहिल्यानगर लॉंग मार्चचा आजचा 4था दिवस. संगमनेरच्या निझर्णेश्वर देवस्थान परिसरात आंदोलकांचा मुक्काम. शिष्टमंडळ आणि प्रशासनाच्या चर्चेनंतर आंदोलनाची ही दिशा ठरणार. नाशिकच्या लासलगावमध्ये शिवसेना छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी आक्रमक. कांद्याचे सरासरी बाजारभाव 1000च्या आत आल्यानं आंदोलन. पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं. कांद्याला 2000 रुपयांचा भाव मिळावा अशी यांची मागणी. कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात, तर उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. सध्या कांद्याला प्रति किलो 8 ते 12 रुपयांपर्यंतचा बाजारभाव. अहिल्यानगरमध्ये बोगस खत विक्री करणाऱ्यांना कृषी विभागाचा दणका, तर कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून बोगस खत विक्रीचा हा प्रकार उघडकीस. महिन्याभरात 3रा गुन्हाही दाखल. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये शेतकरी गटांना दिलेलं परभणी शक्ती हे ज्वारीचं बियाणं निकृष्ट. महाबीजच्या वतीनं कृषी विभागामार्फत हे बियाणं देण्यात आलं. पेरलेल्या बियाण्यांच्या तटव्यांची वाढच झाली नसल्याचं समोर. वाशिमच्या मंगरुळपीर या तालुक्यातल्या पारडी ताड गावात मोहरी शेती दिन कार्यक्रमाचं आयोजन. गावातील 50 एकर क्षेत्रावर महाबीजच्या मोहरी वाणाची पेरणी. कार्यक्रमाला शेतकऱ्यांचीही उपस्थिती. वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे तूर काढणीला आता वेग. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांकडून काढणीची घाई. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू.